गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवस स्वामींची आवडती अतिशय प्रभावी ही सेवा करूया. जे नशिबात नाही ते सुद्धा मिळेल. हॅलो नमस्कार, मी गायत्रीबाई तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझे यूट्यूब चॅनल. तर आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करत असतो. तर गुरुपौर्णिमा म्हटलं म्हणजे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी हा अगदी आनंदाचा दिवस. आपल्या आयुष्यात जर आपले गुरुच नसते तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं? संपूर्ण अंधकार असं आपलं आयुष्य झालं असतं. आणि त्याच गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आपण गुरूंना खूप काही देणं लागतो. महाराजांनी जे काही आपल्याला दिलं आहे तर ह्या जन्मातही आपण परतफेड कधीच करू शकत नाही. आणि म्हणून त्यांचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सांसारिक अडचणी प्रचंड असतात, म्हणून मनुष्य हा प्रचंड अडचणीतून जात आहे. तुमच्या ज्या काही इच्छा असतील, अडचणी असतील, त्या महाराजांना वारंवार सांगू नका, कारण ते सगळं जाणत असतात, ते बघत असतात, कारण ते या ब्रह्मांडाचे नायक आहेत, चालक, मालक आणि पालक आहेत. तर आजच्याच व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 21 दिवसाचं पारायण करायचं आहे. तर 10 जुलै 2025 या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. तर किती सुंदर मुहूर्त आहे बघा. गुरुवारीच गुरुपौर्णिमा आलेली आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि मेन म्हणजे आपल्या गुरुप्रती हा दिवस आलेला आहे आणि आपल्यालाच या निमित्ताने 21 दिवसांची आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. आपण किती भाग्यवान आहोत का आपण स्वामी महाराजांना, गुरुमाऊलींना आपलं गुरु केलेलं आहे. आणि जे लोक त्यांना गुरु करतात ना, तर आपलं सर्व काही जे काही कार्य आहे ते सर्व त्यांच्यावर सोपवलं जातं आणि आपण निवांत असतो. तर 21 दिवसाची आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. आता 21 दिवसांची ही सेवा कधी सुरू करायची आहे? तर ही सेवा 20 जूनला तुम्हाला सुरू करायची आहे. तर 20 जून ते 10 जुलै या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला सेवा करायची आहे. असंख्य प्रश्न, तर सेवा कधी, कुठे, कशी करावी याबद्दल आपल्याला माहिती आपण घेणार आहोत. असंख्य प्रश्न आपल्या मनात चालत असतात का नियम पाळायचे आहेत, कधी सेवा करायची, कोणती सेवा करायची. तर या सगळ्यांविषयी आपण आजचा ब्लॉग बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आता सेवा काय करायची आहे तर आपण हे बघूया. तर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे. जे कोणी या ग्रंथाचं पारायण करत असतात, अतिशय साधा, सोपा आणि तितकाच दिव्य आणि तेवढाच प्रभावी हा ग्रंथ आहे. जे कोणी या ग्रंथाचं पारायण करतात त्यांचे आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या असंख्य कोटीच्या गोष्टी, अडचणी सुद्धा या पारायणाने शक्य होतात. तर आपल्याला 21 दिवस स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. ज्यांच्याकडे हा ग्रंथ नसेल त्यांनी केंद्रातून घेऊन घ्यावा आणि जे जुने सेवेकरी असतील त्यांच्याकडे, सर्वांकडेच हा ग्रंथ असतोच. आणि जे आता काही नवीन लोक आपला व्हिडिओ बघत असतील त्यांनी हा ग्रंथ केंद्रातून मात्र घेऊन घ्यावा. काही नवीन लोक किंवा नवीन सेवेकरी आपल्या मार्गात जोडले असतील आणि ते हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील तर त्यांच्यासाठी अगदी थोडी डिटेलमध्ये माहिती सांगते. तर ही माहिती, तर 1 ते 21 अध्यायाचं पारायण जेव्हा होत असतं, तर 1 ते 21 अध्याय आपण जेव्हा वाचतो तेव्हा तुमचं एक पारायण पूर्ण होतं. म्हणजेच काय, तर तुम्हाला संपूर्ण दिवस असं 21 पारायण पठण करायचे आहे. म्हणजे आज माझा पहिला दिवस आहे तर मी आज 1 ते 21 अध्याय पठण करणार. म्हणजे 1 ते 21 अध्याय पठण केल्याने माझं संपूर्ण पारायण होतं. तर असं तुम्हाला 21 पारायणाचं पठण करायचं आहे. हीच तुम्ही सेवा करू शकता. त्याच्याबरोबरच तुम्हाला 11 माळी, 21 दिवस 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. तुम्ही नामस्मरण करू शकता. ही झाली दुसरी. आणि रोज 11 वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. असं तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. तर थोडक्यात काय, तर 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला 21 पारायण करायचे आहे. रोज एक पारायण या पद्धतीने. दुसरं 11 माळी रोज 21 दिवस तुम्हाला 11 माळी पठण करायचे आहे, जप करायचा आहे. तिसरं रोज
11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, असं तुम्हाला 21 दिवस सेवा करायची आहे. या तीनही सेवा जर तुम्ही केल्या तर सोन्याहून पिवळं मनुष्य जातीला असंख्य जबाबदाऱ्या काही गोष्टी करू देत नाहीत. म्हणून त्यांच्यापैकी फक्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण केलं तरी चालेल, किंवा फक्त 11 माळी जप केला तरी चालेल, किंवा फक्त रोज 11 वेळा तारक मंत्र म्हटलं तरी चालेल. जसं शक्य होईल तसं तुम्हाला सेवाही करायची आहे. बघा, आता बऱ्याच महिला अशा असतात का या तीनही सेवा त्या आवर्जून करतील. घरी असणाऱ्या महिला 100% करतातच, किंवा जॉबवाले असले तर ते थोडं थोडं करतील. जेवढं ज्याच्याने शक्य होईल तेवढी आपण जास्तीत जास्त सेवाही करूया. ही सेवेबद्दलची माहिती. आणि या सेवेकरी माहिती करायची गरज नाही. सेवेसाठी मांडणी वगैरे तुम्हाला करायची गरज नाही. तर आपल्या घरात, देवघरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तर असतेच. देवासमोर बसून सेवा करा. ग्रंथ वाचून झाला का पुन्हा जागेवर तुम्ही ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या जागेवरून तुम्ही वाचा आणि पुन्हा तसंच ठेवा. आता जर तुम्ही जॉबवर आहात तर तिथे वाचू शकता का, किंवा मी बाहेर जाते तिकडे वाचू शकते का? तर बघा, आपण जेव्हा एखाद्या अडचणीत आहोत आणि मला माहिती आहे का माझ्या आयुष्यात किती अडचणी आहेत आणि मी त्यांच्यासाठी किती तरफडते आहे, किती झडते आहे, किती मरते आहे, तर तो व्यक्ती ती सेवा करत असताना कुठलंही मनात किंतु परंतु आणत नाही. आणि 99% तुमचे कष्ट असतात, पण 1% आपल्याला परमेश्वराची साथ आपल्याला असणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. त्याच्याशिवाय फलप्राप्ती होत नाही. मग काय, तुमच्या आयुष्यात संकट, दुःख, त्रास असतीलच, तर तुम्हाला हा नियम पाळावा लागेलच. आता तुम्हाला सेवेच्या आधी संकल्प करायचा आहे. आणि या 21 दिवसात बऱ्याच महिलांचा मासिक धर्म असतो. मासिक धर्माची तारीख असते, किंवा अशा खूप कमी महिला असतील की त्या 20 तारखेच्या आधी फ्री झालेल्या असतील. तर 90% महिलांना मासिक धर्माची तारीख असेल तर तुम्ही 4 ते 5 दिवस आधी सेवेला सुरुवात करा. आणि 20 तारखेच्या आधी तुम्ही 4-5 दिवस सेवेला सुरुवात करा. म्हणजे तुमच्या मासिक धर्माचे 4-5 दिवस त्याच्यात निघून जातील. तुमची 21 दिवसांची सेवा मात्र पूर्ण होईल. थोडक्यात काय, तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ज्या दिवशी पोहोचतो आहे अगदी त्या दिवसापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करा. कारण जास्त कमी सेवा झाली तर काही फरक पडत नाही. आपल्यासाठी चांगलंच आहे. जेवढी होईल तेवढी आपण महाराजांची सेवा करायची आहे. एका दिवशी काही कारणास्तव नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी 2 पारायण तुम्ही पठण करू शकता. पण दररोज एकच पारायण करायचं आहे. काही बायका एकाच दिवशी 3, 4, 5 अगदी ओळीवर बोट फिरवल्यासारखं वाचत असतात. पण तसं वाचू नये, कारण ते पारायण करताना आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण त्यामध्ये हरवून जातो का महाराज तेव्हा कुठे होते, त्यामध्ये कोणत्या लीला घडल्या, त्यांचं काय चरित्र आहे ते आपण वाचत असतो. म्हणून शांततेत वाचा, म्हणजे तुम्हाला सुद्धा स्वामी चरित्र सारामृत थोडं थोडं समजेल. पण फक्त ओळीवर बोट ठेवून शांततेत मन लावून वाचा. हा एक दिवशी तुम्ही 2 पारायण करू शकता जर काही अडचण असली तर. म्हणून करायचं तर करायचं, असं करायचं नाही तर व्यवस्थित अगदी शांततेत पारायण करा. शक्यतो तुम्ही पारायणाला एकच वेळ, एकच काळ ठेवा. फक्त 12 ते 12:30 यावेळेस सेवा करायची नाही, कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते. ती वेळ सोडून दिवस रात्र केव्हा पण तुम्ही सेवा करू शकता. हा आहे पहिला नियम. आता उद्यापन कसं करायचं, तर याबद्दल आपण लवकरच देखील आपण गुरुपौर्णिमेच्या आधी माहिती सांगू याविषयी. आणि आता संकल्प आपलं काय असतं, आपल्याला काहीतरी पाहिजे असतं देवाकडनं, म्हणून आपण सेवा करतो. पण तुम्हाला सांगू का, तुम्ही काहीच मागू नका. फक्त पहिल्या दिवशी संकल्प करा, महाराज माझ्याकडून या 21 दिवसात 21 पारायण आणि जास्तीत जास्त सेवा तुम्ही करून घ्या. या माझ्या मनात काय विचार चालले ते सर्व तुम्हाला माहिती आहे. रोज तेच सांगायची गरज नाही. फक्त घराजवळ केंद्र असेल, मंदिर असेल, तिथे जा, नारळ, खडीसाखर ठेवा, महाराजांना सांगा. अगदी नसेल तर आपल्या घरात संकल्प करा महाराजांजवळ बसून शांततेत, आणि आपण 21 दिवस फक्त त्यांच्यासाठीच, आपल्या गुरूंसाठी सेवा करा. आयुष्यभर आपल्याला ते देतच आले आहेत. आपण कितीही मागा, त्यांनी कितीही दिलं तरी आपल्याला ते कमीच पडणार आहे, कारण आपण मनुष्य जातीमध्ये जन्माला आलेलो आहोत. पण जेव्हा आपण महाराजांकडे काहीच मागत नाही, तिथे महाराज आपल्याला कधीच कमी पडू देत नाही. आपण त्यांची लेकरं आहोत. त्यांना म्हणा, माझ्याकडून फक्त तुम्ही काहीही अडचण न येता ही सेवा करून घ्या.
असा संकल्प करा आणि सेवेला सुरुवात करा. आणि जर महिलांना वेळच मिळत नसेल, जॉबला जात असतील, तर त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा वाचू शकतात. फक्त अडचण वगैरे कोणाची असली तर ग्रंथ सोबत नेऊ नये. आणि बऱ्याच महिलांनी छोटे बाळ असतं किंवा त्यांना वाचणं शक्य होत नसतं, तर त्यांनी 2 वेळेस वाचलं तरी चालेल, बाळ झोपून तरी वाचलं तरी चालेल. कारण घरात छोटं बाळ असलं का थोडा त्रास हा होतोच आणि महाराज सुद्धा तेवढीच आपली परीक्षा बघत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार वर्ज्य करावा. ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करता त्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत मांसाहार वर्ज्य करावा. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, नोकरी, संतान, लग्न, कार्य, स्वतःचं घर, तुमच्या कोणत्याही अडचणी असू दे, या सेवेने अशक्य असं काहीच नाहीये. सर्व कार्य तुमचे महाराज मार्गे लावणारच. फक्त मनापासून सेवा करा आणि विश्वास ठेवा. मनात किंतु परंतु असं काहीही न आणता तुमचे काम होणारच. आपण अध्यात्मात आहोत. महाराजांची साधी सोपी सेवा करा. मांडणी नाही केली तरी चालेल. उपवास करायची गरज नाही. 2 वेळा जेवण करा. कांदा लसूण सुद्धा खाऊ शकता. फक्त तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे. दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाही. तुम्ही महाराजांची सेवा करताय ना, मग परान्न वर्ज्य करा. आणि तुमचे 108 पारायण जर चालू असतील तर त्यांनी सेवा नाही केली तरी चालेल. आपण सर्वांनी असंख्य स्वामी भक्त मिळून आपल्याला सेवा करायची आहे आणि काही न मागता सेवा करा. बघा, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज सगळ्यांना सगळं देतात, पण योग्य वेळ आल्याशिवाय कुणालाही काहीही भेटत नाही. तुम्ही कितीही देवावर संताप व्यक्त करा, राग करा, पण तुमची योग्य वेळ आल्यावर तुम्हाला तुमच्या सेवेचं व्याजसकट मिळणार आहे. पण तुम्ही जर काही न मागता सेवा करून बघा. एकदा सांगा, संकल्प करताना सांगा, तुम्हाला शारीरिक मानसिक जो काही त्रास असेल तो, पण 21 दिवस फक्त सेवा करा. आणि बघा, हा कलियुग आहे. एकदा पारायण केल्यावर लगेच मिळेल असं नाही. जोपर्यंत तुमचा कर्माचा भोग संपत नाही तोपर्यंत तुम्हाला सद्गुरूची प्राप्ती होत नाही. तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळत नाही. आता माझं मागच्या कर्माचं पाप, मागच्या जन्माचं जर 1 किलो पाप आहे आणि आता मी पावशेर सेवा करते, तर पूर्ण होणार आहे का? तर निश्चितच नाही. मग त्याच्यासाठी तुमची सेवा वाढवा. कारण सेवा करत असताना अडचणी निर्माण होतातच. कारण महाराज परीक्षा बघतातच. तेव्हा समजायचं का माझा खडतळ प्रारब्ध आहे आणि तो आता कमी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. मला सेवा करायची आहे, सेवा वाढवायची आहे. आपलं असं असतं, एवढी सेवा करायची आणि खूप मागायचं. आपण मागच्या जन्मात सुद्धा घेऊन आलेलो आहे. आता तुमचं असं असेल, अहो मागचा जन्म कोणी बघितला आहे, पण ज्यांना त्याच्याविषयी सविस्तर माहिती बघायची असेल त्यांनी भागवत वाचा. भागवत गीता वाचली आहे. ज्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचलं आहे, त्यांनी गरुड पुराण ऐकलं आहे, त्यांना माहिती आहे का आपले भोग हे असतातच. आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांनी आवर्जून वाचावं. का आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा चांगलं घेऊन येतो, पण वाईट सुद्धा घेऊन येतो. म्हणून या सर्वात जास्त सेवा करायची आहे. आणि आपलं चांगलं जर आपण खूप जास्त घेऊन आलेलो असतो तर तेवढेच आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस येतात. आणि आपण वाईट सुद्धा घेऊन आलेलो असतो तर आपल्याला वाईट दिवस येतात. म्हणून आपण गुरूंच्या चरणी जातो, सेवा करतो, जेणेकरून त्या वाईट दिशेतून आपल्याला एक योग्य अशी दिशा मिळावी म्हणून. आणि म्हणूनच आपण सद्गुरू प्राप्तीची आपल्याला ओढ लागलेली असते. प्रत्येक जण येताना मागच्या कर्माचं जे काही आपले पुण्य असेल किंवा पाप असेल ते घेऊन येतच असतो. असं कोणीही नाही का तो फक्त पुण्यच घेऊन आलेला आहे किंवा पापच घेऊन आलेला आहे, तर नाही. तुम्ही जे काही चांगलं वाईट जे काही केलं असेल ते तुम्ही मागच्या जन्माचे थोडेफार तुमचे कर्म भोग घेऊन येत असतात आणि त्याच्यानुसार आपला हा आताचा जन्म त्याच्यानुसार चालत असतो. म्हणून या जन्मात तरी जास्तीत जास्त सेवा करा, जेणेकरून मागच्या कर्माचे प्रारब्ध भोग आपल्याने भोगले जातील आणि आपल्याला गुरूंच्या चरणाशी लवकरात लवकर जायला मिळेल. आणि म्हणूनच आपल्या इच्छा पूर्ण व्हायला गुरु आपल्याला सोबत साथ देत असतात. तर गुरुपौर्णिमेनिमित्त चला सर्व स्वामी भक्तांनी जास्तीत जास्त सेवा करूया, आपल्या गुरूंसाठी आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद. तरीही सेवा करूया, जास्तीत जास्त गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करूया आणि आपल्या आयुष्याचं सोनं करूया आणि आपलं आयुष्य सोन्यासारखं करूया. कारण स्वामी चरित्र सारामृत असा एक दिव्य ग्रंथ आहे ज्याने अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा शक्य होतात.
दररोज नित्यसेवेसारखी सेवा करा. 11 माळी 3 अध्याय आणि अनुभव तुम्ही स्वतःच घेऊन बघा. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.